सध्या चिनू कधी काय करेल ना काहीच सांगता येत नाही. तर झालं असं, मी कपडे वाळत टाकायला गॅलरीमध्ये गेले. नेहमीप्रमाणे चिनू पण माझ्यासोबतच होती. पण ती सारखी डस्टबिनकडे जात होती म्हणून मी बाल्कनीचा डोअर लावून घेतला आणि तो ओपन होऊ नये म्हणून स्टँडचा सपोर्ट दिला. पण चिनू काय केल्या, बाल्कनीमध्ये यायचंच होतं तिला. तर ती चक्क डोअरवर चढायला लागली. पटकन मी हळूच दार ओपन केलं आणि तिलाही माझ्याजवळ घेतलं. त्यानंतर आज परत सोफ्यावर चढणं तिचं चालू होतं. आज काही ना काही कुरापती ती करतच होती. नंतर थोडा वेळ कृष्णाचे सॉंग्स लावून मी तिला त्याच्यात बिझी केलं आणि मग घेतला मी स्वयंपाक करायला. चतुर्थी होती आणि मला भाजीपोळी करायची होती, वरण भात करायचा होता, स्वयंपाक चालूच होता. त्यात चिनू आली आणि मला घे असं तिचं चालू होतं. त्या नादात माझा भाजीचा गॅस थोडासा फुल झाला आणि सुदैवाने भाजी करपली नाही, ते एक बरं झालं. त्यानंतर हे आले ऑफिसहून. आम्हाला त्यांना डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं म्हणून आम्ही पटापट निघालो. चिनूला ना तिथे एक न्यू फ्रेंड भेटली होती, तिच्यासोबत ती छान खेळली. त्यानंतर आम्ही घरी आलो, जेवण केलं आणि असा काहीसा होता आजचा आमचा दिवस. तर बस आजसाठी इतकंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.